वर आमच्या महायुतीचं जागा वाटप होईल. त्याच्यानुसार आम्ही तुम्हाला सांगू शकतो, की या महायुतीच्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या त्याच्यामध्ये किती जागा येतील आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगतो तुम्हाला, की या अहिल्यानगर महानगरपालिकेवर युतीचाच भगवा झेंडा फडकेल. आता महायुती म्हणून पक्ष म्हणून आमची तयारी याच्यासाठी अशी आहे, की महायुती करण्यासाठी आम्ही पॉझिटिव्ह चर्चा करत आहोत. जेणेकरून गेल्या आमदारकीला सुद्धा महायुती म्हणून आम्ही सोबत लढलेलो आहोत. तर प्राथमिक आम्ही महायुती म्हणूनच पुढे जाण्याचा प्रयत्न करू. आता अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे किंवा शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद किंवा आमदार संग्राम भाई यांची ताकद हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याचं काही वेगळं मी सांगण्याची काही गरज नाही, की या अहिल्यानगरच्या नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी ही अहिल्यानगर महानगरपालिका आम्ही सक्षम करणार आहोत आणि राष्ट्रवादीचा एक अजेंडा म्हणून आमचं जे शहरासाठी जे विजन येणार आहे ते त्यात आपल्याला सगळी आम्ही माहिती होऊन जाईल. आता आपण पाहतो, की या अहिल्यानगर महानगरपालिकेचं हॉस्पिटल आहे ते भरपूर मोठं हॉस्पिटल आहे. इंडोर गेमचे सुद्धा आपण आज गंगा उद्यानचे देत असेल किंवा सारसनगर भागात असेल इंडोरचे सुद्धा आहे. तर अशा आरोग्य केंद्र आहेत प्रत्येक प्रभागामध्ये. तर या सगळ्या सुविधा साविड उपनगर असं शहरामध्ये आणि खेडेगावमध्ये आणि प्रत्येक भागामध्ये आम्हाला सुविधा द्यायच्यात, जेणेकरून नागरिकांना किंवा लहान मुलांना खेळण्यासाठी सगळ्या सर्वांगीण विकासाचं जे ध्येय आहे पक्षाचं आमदार साहेबांचं त्याच्यावर आम्ही काम करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.